या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. म्हणून हे असं लाईट जा ये जा असं करतात. नेहमीच आहे सोलापूरला. 2014 पासून आपण रॉंग नंबर लावलाय, तर थोडे वेळ सहन करा. बसलेल्या लोकांची ओळख नाही, परंतु मंचावरील सर्व प्रतिष्ठित विद्वान मुस्लिम समाजातील नेते कार्यकर्ते माझ्या समोर उपस्थित सुद्धा अनेक जण बसलेले आहेत जे खूप मोठं काम करतात. मगाशी माझी काही जणांची ओळख झाली. असे सगळेच जण बंधू भगिनी. मगाशी माझा परिचय करून दिला तेव्हा आपल्याबद्दल माझ्याबद्दल बरंचसं सांगितलं. त्यामुळे तिथूनच मी सुरुवात करतो. संविधानिक काम जे मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये सातत्याने आपण एक भूमिका घेतो, त्याला आपण स्टँड असं म्हणतो. भूमिका जे जे घेतात त्यांच्यावर आरोप होतात. इथे सुद्धा मला सांगितलं की काही लोक विनाकारण काही आंदोलन करतील किंवा स्टेजवर चढण्याचा प्रयत्न करतील अशी भीती आहे, असं काही जणांनी मला सांगितलं. प्रत्येक ठिकाणी ते होते. संविधानिक काम करणं हे आत्ताच नाही, पूर्वीपासून फार कठीण राहिलेलं आहे. माझे वडील बाळासाहेब सरोदे हे स्वतः इंदिरा गांधींच्या विरोधात आणीबाणीमध्ये आंदोलन केल्यामुळे जवळपास ते 9 ते 10 महिने तिहाडच्या दिल्लीच्या सेंट्रल प्रिझनमध्ये होते. त्यानंतर काही वर्ष नागपूरच्या प्रिझनमध्ये होते. मी सांगण्याचं कारण येत आहे की माझ्या वडिलांनी हुकुमशाहीला विरोध केला होता आणि माझा सुद्धा हुकुमशाहीला विरोध आहे. व्यक्ती बदलला असेल पंतप्रधान पदावरचा. इंदिरा गांधींचं एक चांगले पण होतं की त्यांना लक्षात आलं आपण चूक केली, त्यांनी जगाची देशाची माफी मागितली. पण हा जो बिना शिकलेला माणूस आहे त्याच्यामध्ये माफी मागण्याची सुद्धा हिंमत नाही, कारण की हा अत्यंत भित्रा माणूस आहे. मी तुम्हाला सांगतो, माझ्या वडिलांनी एक गोष्ट मला शिकवली की जेवढा बदमाश माणूस असेल, गुंड माणूस असेल, तो भित्रा असतो. आणि इथे जर कोणी माझा निषेध करायला असेल तरी सुद्धा मी सांगतो, मी नावं घेणार नव्हतो आज कोणाचेच, पण मी आता हे सगळं प्रकार झाल्यामुळे मी मुद्दाम नाव घेतो की नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इथले महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस अत्यंत भित्रे व्यक्ती आहेत. या विचार मांडवात जे जमलेले आहेत लोक, ते कोणत्या धर्माचे नाही आहेत. ते संविधानावर प्रेम करणारे आहे, लोकशाहीवर प्रेम करणारे आहे, या देशावर प्रेम करणारे लोक. आणि त्यामुळे मला आपल्या सगळ्यांचा मनापासून मान सन्मान वाटतो की आपण मला इथे बोलवलं आणि माझे विचार ऐकून घेण्यासाठी. आपण अंधार झालेला असतानाही आपण उजेडाकडे जायचं असल्यामुळे आपण सगळेजण बसून राहिले. आणीबाणीमध्ये माझे वडील कारागृहात होते आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी पुन्हा इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या आणि नंतर इंदिरा गांधींची हत्या झाली. आपल्याला माहित आहे की रक्षकांनीच त्यांची हत्या केली. माझे मामा नागपूरला राहतात. तेव्हा माझी आई, माझे वडील आणि माझी बहीण हे रिक्षातून, तिथे सायकल रिक्षा आहे त्याच्यातून मामाच्या घरी जात होते रेल्वे स्टेशनवरून उतरून. तेव्हा अचानक दुकानं बंद व्हायला लागली, सगळे धावपळ सुरू झाली रस्त्यावर. आणि म्हणून माझ्या वडिलांनी विचारलं की काय झालेलं आहे, तर 2-3 बाजूच्या वेगवान पद्धतीने स्कूटरवरून जाणाऱ्या वगैरे लोकांनी सांगितलं की इंदिरा गांधींची हत्या झालेली आहे, इंदिरा गांधींचा खून झाला आहे. आणि सगळे दुकानं बंद होत होते. माझ्या मामाच्या घरी पोचायला वेळ होता, रिक्षावाला रिक्षा चालवत होता. थोड्या वेळी माझ्या बहिणीने माझ्या वडिलांकडे बघितलं तर माझ्या वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. म्हणून तिने विचारलं की तुम्ही तर इंदिरा गांधी विरुद्ध आंदोलन केलेलं आहे, मग तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का? तर माझ्या वडिलांनी जे उत्तर दिलं तोच माझ्या जीवनाचा सार आहे किंवा मी जे काम करतो त्याचा आधार आहे असं मला वाटते. त्यांनी सांगितलं माझ्या बहिणीला की आमची इंदिरा गांधींच्या हुकुमशाही प्रवृत्तीविरुद्ध जी लढाई होती
अशा पद्धतीने मारण्याचं आपण समर्थन करू शकतो. मग जेव्हापासून आम्ही हे काम करतो तेव्हापासून LCBचे लोक येतात, क्राईम ब्रँचचे लोक येतात, CIDचे लोक येतात. कधी कोणाचा मोदींचा कार्यक्रम असेल, शहाचा कार्यक्रम असेल तर आम्हाला येऊन विचारतात, तुमचा आज काय कार्यक्रम आहे, तुम्ही कुठे कुठे जाणार आहे. आम्ही म्हणतो आम्हाला काय करायचं, त्या माणसाचं देशभर फिरू द्या, नाहीतरी तो जगामध्ये सगळीकडे फिरत असतो. आमचं म्हणणं आहे की तो माणूस आम्हाला जेलमध्ये बघायचा. मी जेव्हा काम सुरू केलं वकिलीचं तेव्हा मला वाटलं की मी काही जास्त वेळ या वकिली क्षेत्रामध्ये काम करू शकणार नाही. सफाईदार खोटं आपल्याला काही बोलता येत नाही. पण तेव्हा मी अनेक लोकांना भेटलो, माझ्या वडिलांच्या मित्रांना, ते काम करत होते रचनात्मक त्यांना. त्याच्यामध्ये डॉक्टर प्रकाश आमटे असतील, डॉक्टर अभय बंग असतील, मेधा पाटकर असतील, तेव्हा सुंदरलाल बहुगुणा होते, चिपको आंदोलनवाले, त्यांना माझ्या वडिलांनी त्यांच्याकडे मला पाठवलं. मी खूप लोकांशी बोललो. त्यांना मी म्हटलं की मेरा दिल यहाँ पे लगता नहीं है इस कोर्ट में, तर काय करायचं. त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं वेगवेगळ्या प्रकारे की असे अनेक लोक आहेत ज्यांना न्याय पाहिजे आहे, न्यायाची गरज आहे. त्या लोकांसोबत न्यायाचं काम केलं पाहिजे. आणि माझं शिक्षण, कारण की ILS लॉ कॉलेज पुण्यामध्ये झालं होतं, त्यामुळे मी असं ठरवलं की आपण कारागृहात काम करायचं. तिथले गरीब कैदी जे आहेत जेलमधले, त्यांच्यासोबत मी काम सुरू केलं. 12 वर्ष मी जेलमध्ये काम करत होतो. तिथल्या लोकांच्या, गरीब लोकांच्या केसेस चालवत होतो. माझी आई मला म्हणायची की, माझी आई थोडीशी धार्मिक पद्धतीची आहे, तिचं म्हणणं होतं की अशा लोकांची सावली सतत पडली तर आपणही तसे होतो. तिथे सगळे गुन्हेगार लोक असतात. पण हळूहळू मला समजलं की अनेक चोर, अनेक गुन्हेगार जे पकडले गेले ते जेलमध्ये आहेत, अनेक जण जे पकडले गेले नाही ते बाहेर आहेत. त्यामुळे जो पकडला जातो त्याला आपण चोर म्हणतो, जो पकडला जात नाही त्याला आपण चोर म्हणत नाही. मग मी बुधवार पेठमध्ये सेक्स वर्कर एरिया तिथे काम करत होतो. तेव्हा सुद्धा माझ्या आईचं असंच म्हणणं, त्या बायांसोबत काम करू नको. मशीन सारखं त्या स्वतःच्या शरीराची विक्री करत होत्या. स्वतःच्या शरीराचा वापर इतरांना करून देत होत्या. कोणी 50 रुपये, कोणी 100 रुपये, कोणी 1000 रुपये, कोणी 500 रुपये, जे देतील ते घ्यायचे, स्वतःच्या शरीराची झीज करून घ्यायची. त्या बायांचं दुःख आपण कधी समजून घेतलं का? आणि त्यांच्यासोबत काम करताना मला जाणवलं की कायदा नावाची गोष्टच त्यांच्यासाठी नाही. दररोज मानवी हक्कांचं उल्लंघन होणारा कोणता घटक असेल तर तो वेश्या व्यवसायातील स्त्री आहे. महाराष्ट्रात सगळीकडे त्या आहे. मग मी महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये ते मला बोलवायचे की इथे या, इथे प्रश्न आहे, आम्ही त्यांच्या तिथे कार्यक्रम घेऊन जायचो. न्यायाधीश अत्यंत असंवेदनशीलपणे त्या बायांसोबत वागतात. समोर आरोपी म्हणून उभे राहिले की त्यांना शिक्षा देतात, 50,000 रुपये दंड. तो दंड कोण देणार आहे? दलाल से उसको लेना पड़ता है, ब्याज से. आणि ते पैसे तिला फेडावे लागतात. तेव्हा तिच्या शरीराची जी झीज होती, तिला पैसा एकही मिळत नाही, पण ते 50,000 व्याजासकट फेडल्याशिवाय ती काही करू शकत नाही. न्यायाधीशाचा विचार करतात का? आम्ही माणसं बसवलेले आहे न्यायाधीश म्हणून. 50,000 रुपये दंड काही विचार न करता द्यायचा असेल गरिबांना तर यंत्र तिथे बसवलं असतं आम्ही. त्या यंत्रामध्ये कागद टाकायचे असे की ही केस आहे, आणि ते कागद वाचतील ते यंत्र आणि शिक्षा देतील. शिक्षाच द्यायची आहे. तर माणसं आपण बसवले, हमने इंसान बिठाया है वहां पे न्यायाधीश करके, कारण की संवेदनशीलतेचा प्रश्न आहे, माणसांच्या जीवनाचा प्रश्न आहे. त्या जीवनांचा, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा हिशोब करून तुम्हाला निकाल देता आला पाहिजे. अशी न्यायव्यवस्था आपल्याला पाहिजे. आता मी उदाहरणापासून सुरुवात करतोय, त्या अनेक सर्वोच्च न्यायालयापर्यंतचे उदाहरण आपल्याजवळ, जिथे असंवेदनशीलता आणि केवळ असंवेदनशीलता दिसते. मी न्यायव्यवस्थेत काम करताना मला वाईट वाटते की काही वेळेस मी न्यायव्यवस्थेबद्दलचे अनेक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो, तर ते म्हणतात की न्यायव्यवस्थेचा तुम्ही अपमान करता. मी खूप विचार केला याचा की मी न्यायव्यवस्थेचा अपमान करतो का? या भारतामध्ये लोकशाही नाही, लोकशाहीचे तुकडे तुकडे केले जात आहेत.
आणि तुकडे तुकडे गँग सत्ताधीश आहे. आपण हे सांगितलं तर आपण भारताचा अपमान करतो का? नाही. आपलं भारतावर प्रेम आहे. मग मी विचार केला माझ्यावर कोणाकोणाचं प्रेम आहे. माझ्या आईचं आहे, माझ्या वडिलांचं आहे. मग ते मला सांगायचे वारंवार की असीम तू असं बोलू नको, हे बोलणं बरोबर नाही, अशा पद्धतीने चांगलं बोललं पाहिजे, जास्त लोकांच्या मनाला टोचायला नको, काही शांतपणे आपण सांगितलं पाहिजे. आता ते माझ्यावर टीका करायचे. माझे आई वडील, तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर टीका केली असेल म्हणून काय ते आपल्यावर प्रेम करत नाही असं आपण म्हणतो का? टीका करणारा जो माणूस असतो, विश्लेषण करणारा जो माणूस असतो आपल्या स्वतःचं, माझं, ते माझ्यावर प्रेम करणारेच लोक असतात. आणि भारतातल्या सगळ्या व्यवस्थांचं विश्लेषण करणारा, भारतावर प्रेम करणाराच माणूस राहू शकतो. वेगवेगळ्या केसेस मी चालवताना मला एक खूप वाईट अनुभव आला. त्यातून मला शिकायला मिळालं, मला माणसं पाहायला मिळाली. एक केस तुम्हाला माहित असेल, जेव्हा नरेंद्र मोदी नावाचा हा माणूस मुख्यमंत्री होता तिथला, गुजरातचा, त्यांचं महत्व कमी कमी होत होतं कारण की बऱ्याच चोऱ्या त्यांच्या पकडल्या गेलेल्या होत्या आणि त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये स्वतःचं महत्व वाढवायचं होतं. त्यावेळेस अचानक लष्कर-ए-तोयबाचे म्हणून 4 जणांचे खून झाले होते अहमदाबादच्या हायवेवर. त्याच्यामध्ये एक महाराष्ट्रातली होती इशरत जहान आणि दुसरा होता जावेद शेख आणि ते काहीतरी सिमीचे की कोणते कार्यकर्ते होते, दोघं. बातमी सुद्धा लीक करण्यात आली ती भारतीय जनता पक्षाशी संबंधित चॅनलवर, जिथे निळ्या रंगाची इंडिका ठेवण्यात आली, रस्त्यावर 4 डेड बॉडीज ठेवण्यात आल्या आणि सांगण्यात आलं की हे नरेंद्र मोदी साहेबांना मारायला आले होते. येते साधारणतः जे त्या डेड बॉडीचं परीक्षण नंतर झालं की सगळ्या गोळ्या मागून लागलेल्या आहेत. तुम्ही आजूबाजूने कुठे काहीच गोळ्या लागलेल्या नाही त्या गाडीला. त्या माणसांना डोक्यावर गोळ्या लागलेल्या आहेत, कमरेवर गोळ्या लागलेल्या आहेत, पायावर गोळ्या लागलेल्या आहेत. फेक एन्काउंटर करून स्वतःचं महत्व ते वाढवत होते हे लक्षात येत होतं. कोणीतरी मला फोन केला मुंबईतून, एका जणांनी मला फोन केला मद्रासमधून. त्यांनी सांगितलं हे ह्युमन राईट्सचं व्हायलेशन होत आहे त्यांच्या मुलांचं, जावेद शेखच्या मुलांचं, त्याच्या बायकोचं, आणि तुम्ही तिथे जा कारण ते पुण्यात राहतात. ते माझ्या ओळखीचे लोक नव्हते, कोण मला फोन करणारे होते ते. विषय महत्वाचा होता. मी त्यांचं घर शोधत शोधत गेलो तर त्यांच्या घराला पोलिसांनी सील लावलं होतं कारण की ते आतंकवादीचं घर होतं. आता जावेद शेख आतंकवादी, त्याचं ते घर होतं. दहशतवादी होता तो, जो नरेंद्र मोदींवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार होता. त्याचं ते घर असल्यामुळे ते सील केलं होतं. मी आजूबाजूच्या लोकांना विचारले कुठे राहतात, त्यांनी सांगितलं आम्हाला माहित नाही. मग मी माहिती काढली आणखी जास्त, तर मला समजलं की ते कोंढव्यामध्ये एका ठिकाणी राहतात. त्यांच्या वडिलांकडे राहायला गेलेले आहे. त्यांच्याकडे मी गेलो, त्यांना मी बाहेरून खिडकी वाजवली, त्यांची दार वाजवलं त्यांचं, त्यांना सांगितलं माझ्याशी बोला, मी तुम्हाला मदत करायला आलो. आतमधून कोणाचाही आवाज आला नाही. पुन्हा अर्ध्या तासाने मी पुन्हा गेलो. लोक घाबरलेले होते, त्यांच्या घरामध्ये दहशतवादी आहे, आतंकवादी आहे असं सगळीकडे प्रसारित झाल्यामुळे ते लोक, तो मुस्लिम परिवार घाबरलेला होता. एक जण आवाज आतून काढत नव्हतं. मी पुन्हा गेलो, त्यांना पुन्हा विनंत्या केल्या, खूप वेळ मी बोललो त्यांच्याशी खिडकीच्या बाहेरून एकटाच. तेव्हा त्यांनी, त्याच्या वडिलांनी दार उघडलं. त्यांनी सांगितलं भाई चले जाओ, हमें कुछ हेल्प नहीं चाहिए किसी. तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुमच्या जे तुमचे नातू आहेत छोटे छोटे, ते पण आतंकवादी आहेत का, तुमची मुलगी आहे का, त्यांच्यावर अन्याय होत आहे, मला तुम्ही फक्त त्यांच्याशी बोलू द्या. 4-5 तासानंतर मी त्यांच्याशी बोलत राहिलो तेव्हा त्यांनी दार उघडलं. त्यांना म्हटलं हे पागल आदमी आहे, इसको बुलाव अंदर आणि त्याला बोलून पाठवून द्या. ते माझ्याशी बोलले आणि बोलल्यावर त्यांना विश्वास वाटला की हा माणूस आपल्याला मदत करू शकतो. मी त्यांची केस एवढ्यासाठी घेतली की ते लहान मुलं, जो एक चालायला शिकला होता, एक जस्ट बोलत होता, जावेद शेख काय असेल नसेल त्याला तुम्ही मारून टाकलं तो प्रश्न नाही, परंतु ते मुलं आतंकवादी आहेत का, ते मुलं अतिरेकी आहेत का हा प्रश्न आहे. त्याची बायको अतिरेकी आहे का नाही, तुम्ही त्यांचं घर सील कसं करू शकता. प्रश्न हा होता, तुम्ही त्यांचा मूलभूत हक्क, राहण्याचा, निवासाचा हक्क काढून घेऊ शकता का. त्या लहान लहान मुलांचे बर्थ सर्टिफिकेट घेतले, सगळे शाळेचे, त्या एका मुलाच्या शाळेचे डॉक्युमेंट घेतले, म्हणजे तो शाळेत जाऊ शकणार नाही, कुठेच जाऊ शकणार नाही, तोंड दाखवू शकणार नाही. आम्ही कोर्टामध्ये केस केली तेव्हा एवढाच मुद्दा मांडला की जावेद शेख जे असेल ते असेल, तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, पण तो लहान मुलगा
जो बोलू शकत नाही, जो लहान मुलगा आता चालायला शिकलेला आहे, ते आतंकवादी किंवा अतिरेकी नाही, त्यांना तशा प्रकारची वागणूक द्यायची नाही. पोलिसांनी सांगितलं की आम्ही यांचं घर सील केलं नाही. मग आम्ही फोटो दाखवले, व्हिडिओ दाखवले की हे सील नसेल तर सीलची काय व्याख्या आहे. शेवटी कमिशनरला कोर्टात बोलवलं पोलिसांनी आणि त्यांनी सांगितलं नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे, हे सील आहे आणि ते सील काढण्यात आलं, त्यांचं घर मोकळं करून देण्यात आलं, त्यांचे सगळे कागदपत्र परत देण्यात आले. ही केस मी जेव्हा चालवत होतो तेव्हा काही वकिलांनी तिथे झुंड तयार केली गेटच्या तिथे, पण त्यांनी सांगितलं यांना आम्ही कोर्टात येऊ देणार नाही कारण की तुम्ही अतिरेक्यांची केस चालवता. सगळीकडे असे लोक पसरलेले आहेत. आपण हे समजून घेत नाही की कायद्यामध्ये म्हणजे असं समजा थोड्या वेळासाठी की खुनी असेल, दरिंदा असेल, गुन्हेगार असेल, प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा हक्क आहे. मी सगळ्या बार असोसिएशन मध्ये सांगत असतो की निदान वकिलांनी तरी असं करू नका, याची केस घेऊ नका, त्याची केस घेऊ नका. कोणी किती मोठा आरोपी असेल त्याची बाजू तर मांडू द्या. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा हक्क आहे, वकील ठेवण्याचा हक्क आहे. आपण लोकशाहीमध्ये प्रगल्भ केव्हा होणार हा मुद्दा आहे. अशा या केसेसमधून मला जे शिकायला मिळालं, नंतर माझ्यासोबत अजूनही ती फॅमिली संपर्कात आहे. दरवेळेस मला ईदच्या वेळेस शीर कुर्मा पाठवतात. माझी फी ती सगळ्यात जास्त मोठी. पर्यावरणाच्या सुद्धा केसेस चालवताना मला हाच अनुभव आला. सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू बद्दल माझ्याकडे लोक आले, त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचे लहानपणाचे सुद्धा मित्र होते. त्यांनी सांगितलं हे स्टॅच्यू रुकाव, इसके ऊपर केस दाखल करो. तिथले आदिवासी लोकांचे प्रश्न आहे, ज्यांना विस्थापित करण्यात आलं त्या पुतळ्या बांधण्यासाठी. इतका मोठा खर्च पुतळ्यासाठी करण्यात आला आणि आता म्हणतात ते स्टॅच्यू ऑफ काय युनिटी आहे, तिथं जा सगळेजण. आपल्याला हे समजत कसं नाही की आपण मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून पुतळे बांधत बसलेलो आहे. काही लोक माझ्यावर नाराज असतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यू बद्दलची केस तुम्ही का चालू, म्हणजे जणू काही मीच केस दाखल केली. ते वकील म्हणून माझ्याकडे आले, माझं काम आहे त्यांची बाजू मांडणं आणि मी बाजू पटल्याशिवाय मांडत नाही. त्याच्यामध्ये मराठा समाजाचे लोक होते, त्याच्यामध्ये मुंबईतल्या कोळी समाजाचे लोक होते आणि त्यांनी सांगितलं की आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, जर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केलं तर ते चुकीचं आहे. त्याच्यामध्ये पर्यावरणाचे अनेक प्रश्न आहेत, ते समजून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ज्यांना ज्यांना कळतील ते सगळेजण समुद्रामधल्या स्मारकाला विरोध करतील. बरं, आता हा स्मारकाला विरोध नव्हता या केसमध्ये. या केसमध्ये केवळ लोकेशनला विरोध केला होता. समुद्रात बांधू नका, तुम्ही रेसकोर्सवर बांधा, जमिनीवर बांधा. जमिनीवर जगलेला, जमिनीवर लढलेला, जमिनीवर राहिलेला, जमिनीवरच्या माणसांना उभं करणारा छत्रपती शिवाजी महाराज, त्याचा पुतळा जमिनीवर बांधा. तेव्हा साधारणतः 5-6 हजार कोटी रुपयाचं बजेट होतं. आता ते वाढलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जलदुर्ग बांधले, ऑफ इंडियन नेव्ही असं त्यांना म्हणतात. अत्यंत शास्त्रीय पद्धतीने विचार करणारा माणूस कुठे, आणि यांचे गृहमंत्री कुठे, जे मेघ विमान आणतात नवीन, कोणतं पायलटचं विमान आणतात आणि त्याच्यासमोर नारळ फोडतात मुलं. काय सुरू आहे देशामध्ये? तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळले का कधी? कारण की ते जनतेचा पैसा विनाकारण खर्च करत नव्हते. ही केस 2016 मध्ये संपली हे लक्षात घ्या. आता पण जे म्हणतात ना, आम्ही जेव्हा लोकसभेच्या वेळेस हे सुरू केलं सगळं अभियान निर्भय बनवचं, तेव्हा या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी मुद्दाम पसरवणं सुरू केलं. हाच तो माणूस आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध केलेला, कारण त्यांचा जो मुद्दा काहीच नाही. मी एका चॅनलवर, तेव्हा विनायक मेटे जिवंत होते, एका चॅनलवर चर्चा सुरू होती. मी विनायक मेटेंना त्या मध्यंतर झाला तेव्हा म्हटलं सुद्धा की तुम्ही बाजू मांडून धरताय, चांगली गोष्ट आहे. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू होत नाही तोपर्यंत तुमचं राजकारण चालणार. छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं उभे केली आणि हे लोक त्यांच्या नावाने पुतळे उभे करतायत, ते सुद्धा आपल्या जनतेचा पैसा खर्च करून. म्हणून आमच्या पिटिशन मधला मुद्दा होता की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जवळपास 47 अत्यंत महत्वाचे किल्ले बांधलेले आहेत, त्या किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी पैसे वापरा. जिवंत स्मारक होईल त्यांचं. त्यांनी ज्या पद्धतीने ते किल्ले बांधले त्याचं जर संवर्धन झालं
त्याचं जर रिनोव्हेशन झालं, त्याचा जर जीर्णोद्धार झाला तर आपल्याला तो इतिहास बघायला मिळेल. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समजणं ही साधी गोष्ट नाही. पुतळे लावणं ही सोपी गोष्ट आहे. आणि त्यामुळे तुम्ही पाहिलं त्या दिवशी क्रिकेट स्टेडियमवर गेले होते देवेंद्र फडणवीस, जेव्हा लोक यांना ऐकायलाच तयार नव्हते, तू आलाच कशाला इथे, अशा पद्धतीची लोकांची भावना होती, तेव्हा ते म्हणतात गणपती बाप्पा मोरया. लोकांचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करायचं आणि नुसतं राजकारण करायचं. मी तुम्हाला सांगतो, पुतळ्यांचं खूप मोठं राजकारण महाराष्ट्रातच नाही भारतात सुरू आहे. विशिष्ट कंपन्यांना पुतळ्यांचे कॉन्ट्रॅक्ट मिळत आहेत. मुद्दाम पुतळ्यांची गरज निर्माण केली जात आहे. लोकांना पैसे देऊन हे कंपनीचे लोक मोर्चे काढायला लावतात की पुतळा झालाच पाहिजे. तिकडे साऊथ इंडियामध्ये सुद्धा पेरियारच्या पुतळ्याचं राजकारण करण्यात आलं. कारण की पुतळे बांधून जे करोडो रुपये या कंपन्या कमवत आहेत आणि त्याच्या बदल्याची एजंटगिरी करून राजकीय लोक कमवत आहेत. भावनांचं राजकारण यांना करायचं आहे, ते आपण हाणून पाडलं पाहिजे. मी त्या चॅनलवर हे सुद्धा म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांच्या पुतळ्यावर लोकनिधी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाया घालवणाऱ्या लोकांना त्यांनी एकत्र केलं असतं, मुसक्या बांधल्या असत्या आणि कडेलोट केला असता गडावर. हे आपण केव्हा समजून घेणार? आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात कोण राहणार? कोणीच नाही. महाराष्ट्रातलाच नाही, जगातला ज्यांना ज्यांना कळते की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध कोणीच नाही. पुतळ्यांविरुद्ध असणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध नाही, हे समजून घ्या. हे मुद्दा मला आज सांगायचं होतं. काही लोक आले असतील किंवा निघून गेले असतील लाईट गेल्यामुळे, तर त्यांना तुम्ही जाऊन सांगा. माझं हे म्हणणं आहे, इथे मुस्लिम बांधव बऱ्याच मोठ्या प्रमाणात जमले आहेत, तरी माझं हे स्पष्ट म्हणणं आहे, भारतामध्ये याच्यानंतर एकाही मंदिराची, एकाही मशिदीची, एकाही गुरुद्वाराची, एकाही बौद्ध स्तूपाची, नवीन कोणत्याच वास्तूची, धार्मिक वास्तूची गरज नाही. हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. जितना है वहां पे जाके अपनी इबादत करो. तुम्हाला कुठं प्रार्थना करायची तेवढ्या जागा आहे, तेवढ्यावर करा. याच्यानंतर एकही मंदिर बांधायचं नाही, मस्जिद बांधायचे नाही, असं भारतातल्या लोकांनी ठरवल्याशिवाय हे राजकीय लोक जागेवर येणार नाही. एकीकडे आपण म्हणतो अल्लाह सब जगा आहे, देव सगळीकडे आहे. मनात त्यांच्या देव नाही, मनात काही जणांचा अल्लाह नाही, आणि चालले आपले सांगायला. या सगळ्या लोकांना आपला विरोध असला पाहिजे. आपण एकीकडे म्हणतो मजहब नाही सिखाता, आपस में बैर रखना, आणि जी वैराची पार्श्वभूमी यांनी तयार केलेली आहे 2014 पासून तर जास्त तयार केलेली आहे, त्याला आपला विरोध असला पाहिजे. एक कुराण आहे, एक पंचशील आहे, एक नमोकार आहे आपल्या मनात, पण तरी सुद्धा आपल्या मनामध्ये कुरुक्षेत्र तयार करण्यात आला. एक युद्धाची पार्श्वभूमी तयार करण्यात आलेली आहे. प्रत्येक मुस्लिम माणसाकडे आपण शंकेने बघितलं पाहिजे, अशी पार्श्वभूमी तयार केली. टोपी घातलेला माणूस हा देशद्रोही आहे, अशा पद्धतीने ज्यांनी विचार पसरवलेले आहे त्या लोकांना आपण ओळखलं नाही आतापर्यंत, आता तरी आपण ओळखलं पाहिजे. असं वाटेल आपल्याला की एवढे सगळेजण जमलेले आहेत, सगळे आमच्या सभांना जमतात, मग आम्हाला वाटतं की सगळ्या लोकांनी ओळखलंय त्यांना, आणि नंतर लक्षात येत होतं की मतदान झाल्यावर तर वेगळंच चित्र निर्माण झालं. हा मॅन अँड मशीनचा खेळ आहे. माणसासोबत मशीन आहे, मशीन सोबत खोटारडेपणा आहे. देवेंद्र फडणवीस त्या दिवशी म्हणाले महानगरपालिकांच्या निवडणुकांवर दाखवून की बाबा माझ्या बोटावरचं मिटलं का? तुम्हाला माहित होतं कोणती शाही आहे, तुम्हाला माहित होतं ती शाही मिटण्यासारखी आहे, तुम्ही ते पेन निवडले आणि तुम्ही दुबार मतदार समजा करून घेतले असतील, ही शाही तर माझ्या बोटावर अजून पण आहे, कारण की मला माहितच नव्हतं अशी मोडायची असते. मला काही पुन्हा मतदान करायचं नाहीये, त्यामुळे माझ्या बोटावर जर ती 10-15 मिनिटं 20 मिनिटं राहिली तर ती राहते. पण ज्यांना माहिती होतं की ही शाही मिटू शकते त्यांनी हे षडयंत्र केलेलं आहे, आणि महाराष्ट्रामध्ये नक्कीच दुबार मतदान झालेलं आहे. निवडणुका जिंकण्याचं जे काही राजकारण यांनी सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये विचार आणि विकारांचा संघर्ष आपल्याला दिसतो. एक विचार आहे, एक विकार आहे,
आणि नेहमी नेहमी विकार जर जगत असेल, नेहमी नेहमी विकार महत्वाचा ठरत असेल आणि तोच मोठा होत असेल, तर माणसांचा विचारांवरचा विश्वास उडून जाईल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा लढा आपण थांबू द्यायचा नाही. आपल्या स्वतःच्या मनातला लढा आधी जिंकावा लागेल. नक्की करावं लागेल आपल्याला की आपण कोणाच्या बाजूने आहे, तर आपण ही लढाई जिंकू शकतो. कोणतरी मगाशी म्हणतो होतं की काही 5-10 वर्ष आता काही फरक पडत नाही, 10 वर्ष तर काहीच होणार. मी तुम्हाला सांगतो पुढच्या 4 वर्षामध्ये फरक पडणार. भारतातले लोक मूर्ख नाहीये. अमेरिकेतले लोक जर ट्रम्प सारख्या माणसाला बघून उल्लू बनू शकतात, तर आपल्या तर देशात त्या मानाने कमी शिक्षण आहे. आपल्या देशात त्या मानाने काय म्हणतो आपण धार्मिकता, धर्मांधता ही जास्त आहे. त्यामुळे आपल्याला थोडा जास्त वेळ लागेल, पण ही परिस्थिती बदलणार आहे, मी तुम्हाला सांगतो. पण आता असं आहे की जे माणसं बसलेले आहेत चांगले चांगले कपडे घालून, ते माणसं तेव्हा सापडले पाहिजे, कारण की एअरपोर्ट त्यांच्या ताब्यात आहे. अनेक देशांमध्ये जाऊन त्यांनी काय काय जमा करून ठेवलेलं आपल्याला माहित नाही, ते लपून कुठे बसणार. त्यामुळे कडक आपल्याला धोरण त्यांच्याबद्दलचं ठेवावं लागणार. महाराष्ट्रामध्ये आता सत्तांतर झालं असतं 2024 मध्ये, तर तुम्हाला अनेक जण आता ते चमकोगिरी करतात ना, ते जेलमध्ये दिसले असते. सत्ता जी आहे ती अत्यंत भ्रष्ट झालेली आहे. संविधान मानणाऱ्यांच्या मनामध्ये एक त्रास आहे, आपण काय म्हणतो काहिली, तकलीफ आहे. हे पाहवत नाही आपल्याला. आता एक गोष्ट बरी झाली की अचलपूरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि MIM ची युती झालेली आहे. तिथं नगराध्यक्ष त्यांचा दोघांचा मिळून झाला, चांगली गोष्ट आहे. याच्यानंतर तरी MIM बद्दल बोलू नका म्हणून. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, तुम्ही समजून घ्या. यापूर्वी काय झालं होतं, जेव्हा बॅरिस्टर जिना हे काँग्रेसशी खूप जवळीक करायचे, तेव्हा ते त्यांना दूर ठेवायचे किंवा हा माणूस थोडासा बरोबर वागत नाही, आपल्याला दूर ठेवा. समान अंतरावर त्यांनी ठेवलं. तसंच त्यांनी तेव्हाच्या मुस्लिम संघटनांना सुद्धा समान अंतरावर ठेवलं. पण आपल्याला हे माहिती आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर तीच मुस्लिम संघटना आणि RSS म्हणजे तेव्हाची हिंदू महासभा यांनी एकत्र येऊन निवडणुका लढल्या होत्या. ज्यांचं भारतावर प्रेम आहे ते कोणत्याच कट्टरवादाला समर्थन करू शकत नाही. नम्रपणे सांगतो, इथे मुस्लिम बांधव असले तरी सुद्धा की आपल्याला हिंदू कट्टरवाद नको असं म्हणत असतो आपण, तर आपल्याला मुस्लिम कट्टरवाद सुद्धा नकोच. आपल्याला ख्रिश्चन कट्टरवाद नको, आपल्याला कोणत्याच जाती धर्माचा कट्टरवाद नको. हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. आणि तुमच्या मनामध्ये जे कुरुक्षेत्र आहे त्याच्यामध्ये जेव्हा स्वतःच्या मनाशी आपण म्हणतो ना गिरेबान में झाक के देखो, तेव्हा तुम्ही पहा त्याच्यामध्ये जाऊन. आणि तुम्ही जर एखादी वेगळी बाजू घेत असाल की नाही मेरा मुस्लिम आहे तो अच्छा ही होगा, तर ते चूक आहे. जे चूक असेल, चुकीचा माणूस असेल, खोटारडा माणूस असेल, त्याला चूकच म्हटलं पाहिजे, तो कोणत्याही जाती धर्माचा असो. आपल्याला मनाची शक्ती वाढवायची असेल तर विवेक बुद्धी शाबूत ठेवावं लागेल. आणि विवेक बुद्धी शाबूत ठेवल्याशिवाय न्यायाच्या दारापर्यंत सुद्धा जाता येणार नाही. अन्यायाबद्दलचा आवाज सुद्धा उठवता येणार नाही. आता परवा मगाशी कोणीतरी बोलताना म्हटलं भगतसिंग कोश्यारीला ते काय दिलं, पद्मभूषण. क्यों दिया भाई उसको पद्मभूषण? काय महत्वाचं काय केलं? याच्यापूर्वी असं कधी झालं नाही की एका राज्याचा मुख्यमंत्री येतो मीडिया समोर आणि सांगतो की हे कोण भगतसिंग कोश्यारी फार महान कसे, त्यांनी फार मोठं रचनात्मक काम केलंय, त्यामुळे त्यांना आम्ही पद्मभूषण दिलं, ते चांगलंच झालेलं आहे, असं कधीही मुख्यमंत्र्यांना येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं नाही. कारण की मुळातच मी पुन्हा एकदा तो शब्द वापरतो ज्यासाठी मला त्यांनी सनद माझी डिबार केली होती, माणूस फालतू प्रवृत्तीचा आहे. आता तेव्हा मी काय केलं होतं, उद्धव साहेब ठाकरे मला म्हणाले की तुम्ही त्या मुंबईच्या मीटिंगमध्ये सोप्या भाषेत हा जो निर्णय हा समजून सांगा लोकांना. तिथे हजारो लोक बसले होते. वरळी डोम आपल्याला माहिती आहे खूप मोठं सभागृह आहे, सगळे शिवसैनिक बसले होते.
माझ्यावर एवढीच जबाबदारी होती की मी त्यांना तो कायदा जो निर्णय आहे तो समजून सांगितला पाहिजे. सोप्या शब्दात सांगणं आवश्यक आहे. मी कायदेशीर शब्दात सांगितलं तर लोकांना कंटाळा येईल, त्यांना समजणार सुद्धा नाही. म्हणून मी अत्यंत सोप्या शब्दात सांगत असताना सुरुवातीला सांगितलं की कोणीही असं समजू नये की मी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. ऍक्च्युली उद्धव ठाकरे हे संविधानाच्या बाजूने आहे. आणि उद्धव साहेबांसमोर मी सांगितलं. मग तिथे विश्लेषण करत असताना मी हे सांगितलं स्पष्टपणे की बहुमत चाचणी घेण्याचा जो आदेश भगतसिंग कोश्यारी यांनी दिला होता, एकनाथ शिंदे पळून गेले आणि परत आले तेव्हा, तो चुकीचा होता. आणि मी म्हणत नाही, सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. त्यांनी सांगितलं की एक लोकशाही पद्धतीने प्रस्थापित झालेलं सरकार उलथून टाकण्यामध्ये राज्यपाल पदावर बसलेल्या एखाद्या माणसाने सहभाग घेणं आमच्यासाठी दुःखद आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. तो माणूस आज पद्मभूषण. यांनी सरकार पाडण्यासाठी सगळी तयारी आधीच केली होती. त्यांनी बहुमत चाचणीचा आदेश दिला. आणि बहुमत चाचणीचा आदेश केव्हा द्यायचा असतो, कोण देऊ शकतो? राज्यपालांना तेव्हाच बहुमत चाचणीचा आदेश देण्याचे अधिकार आहे जेव्हा मंत्रिमंडळाचा सल्ला तसा असेल. मंत्रिमंडळाने सांगितलं की आम्हाला बहुमत चाचणी पाहिजे, तेव्हा त्यांनी अधिवेशन बहुमत चाचणीसाठी बोलवलं पाहिजे. त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी स्वतःच्याच मर्जीने ते बोलावलं. आणि मग सगळ्यात पहिली एक चूक सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेस केली. त्या न्यायाधीशांचं नाव घेत नाही मी, त्यात आहे सुट्टीच्या त्या न्यायालयामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या मला वाटते, तेव्हा त्यांच्यासमोर केस गेली की बहुमत चाचणीचा यांचा आदेश त्याच्यावर स्टे द्या. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आम्ही या आदेशावर स्टे देऊ शकत नाही. आणि मग तसा निर्णय झाल्याबरोबर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. कारण की त्यांच्यामधली नैतिकता त्यांना सांगत होती की हे असं जर झालं असेल तर आपल्याला या सगळ्या लोकांचे तोंडही पाहायचे नाही. त्यांनी राजीनामा दिला. तिथून या सत्तेचे गणित सगळे बदलत गेले. तर आज जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये दुर्दैवाने आपण हे म्हणायला पाहिजे की न्यायालयाचा सुद्धा सहभाग. न्यायालयामध्ये सगळे न्यायाधीश असे नाहीत. अनेक न्यायाधीश चांगले आहेत, अनेक न्यायाधीश न्यायप्रिय आहेत, अनेक न्यायाधीश हे कायदेशीरता जपणारे आहेत. अनेक न्यायाधीश चांगले असल्यामुळेच आजही आपला सगळ्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कायम आहे. आणि तो आपल्याला अजून वाढवत नेला पाहिजे. न्यायव्यवस्था ही आपल्या लोकशाहीतली अत्यंत महत्वाची यंत्रणा आहे. 1991 की केव्हा तरी तो सिनेमाला सनी देओलचा दामिनी, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं तारीख पे तारीख मिलती है योर ऑनर, कुछ नहीं मिलता. लोकांनी तो डायलॉग डोक्यावर घेतला. आजही तीच परिस्थिती आहे की तारखेवर तारीखच मिळते. तारखेवर न्याय का मिळत नाही, सामान्य माणसांचा प्रश्न आहे. आणि आता परवा इथले चीफ जस्टिस आपले आले होते इथे मुंबईला, आणि त्यांनी सांगितलं की न्यायाला होणारा विलंब म्हणजे अन्यायच नाही तर न्याय उद्ध्वस्त करणे आहे. वा, आपण सगळं ऐकत राहायचं. तुम्ही सुविचार सांगायचं, आम्ही ऐकत जातो. आम्हाला कृतीमध्ये या व्यवस्था लोकशाही पूर्ण झालेल्या पाहिजे. आमची नागरिकांची मागणी आहे की कृतीशील पद्धतीने या सगळ्या व्यवस्था लोकशाही पूर्ण झाल्या पाहिजे आणि संविधानानुसार वागल्या पाहिजे. आपण लोकशाही पद्धतीने मोर्चे काढणार का? आपण लोकशाही पद्धतीने निषेध करत राहणार का? आपण रस्त्यावर उतरणार का? आपल्याला आपलं जीवन नाहीये का? प्रत्येकाला आपापलं जीवन आहे, आपलं घर आहे, आपले मुलं आहेत, त्यांचा विकास झाला पाहिजे. पण हे काम आपल्याला करावं लागत असतील स्वतंत्र भारतामध्ये, तर ते महात्मा गांधींनी म्हटलेलं बरोबर आहे की गोरे लोक जातील आणि काळे लोक येतील आणि आपल्याला गुलाम बनवतील. तशीच परिस्थिती आज झाली. डॉक्टर आंबेडकरांनी सूचना देऊन ठेवली होती आपल्याला की हे संविधान मी किती चांगलं लिहिलं असेल तरी काही लोक येतील आणि जर ते वाईट प्रवृत्तीचे असतील तर तुम्हाला वाटेल हे संविधान आहे की काय आहे, इतकं वाईट संविधान लिहिणारा माणूस कोण आहे, असा तुम्हाला प्रश्न पडेल. असं डॉक्टर आंबेडकरांनी त्यावेळेसच म्हणून ठेवलेलं होतं. आज आपण माकडाच्या हातात खोलीत दिलेलं आहे. 2014 मध्ये दिलं, परत देतो आपण. कदाचित आपण देत नाहीये, मशीन सोबत ते आहे.
पण एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पक्षाचे नेते यांच्या पोटामध्ये अनेक भ्रष्ट, गुंड, बदमाश, राजकीय दरोडेखोरी केलेले लोक हे त्यांनी पोटात घेतलेले आहे. त्यांना सुरक्षित आपल्या पोटात ठेवलेलं आहे. जसं आपण जंक फूड खातो, आपण भेळ खातो, आपण ते पॅटीस खातो, आपण पाणीपुरी खातो, आपण खूप जास्त प्रमाणात ते खाल्ल्यावर पोट खराब होते आपण. तसंच भारतीय जनता पक्षाने जे हे जंक फूड खाल्लेलं आहे भ्रष्टाचाराचं, त्याच्यामुळे एक दिवस हे पोटात असलेलेच लोक भारतीय जनता पक्ष फोडणार. आणि तेव्हा मग स्वच्छता मोहीम आपली सुरू होईल. स्वच्छ भारत अभियान. चांगलं फळ ओळखू येते आपल्याला. एखादा सुगंधी फूल असते ते आपल्याला दिसते की त्याचा सुगंधच येतो, ते सुगंधी फूल आहे असं आपल्या लक्षात येते. आपण त्याच्यामुळे सहसा फसत नाही. सुगंध आहे तर सुगंधी फूल आहे. आपल्याला चांगल्या धान्याची पारख करता येते हातात घेऊन की हा गहू चांगला आहे, तांदूळ चांगला आहे. एखादा कुत्रा असेल, गाढव असेल, मांजर असेल, चांगली तब्येत असेल तर आपल्याला दिसते की उमद जानवर आहे. घोडा असेल, आपल्याला नजरेला दिसते की उमद जानवर आहे, अत्यंत उत्तम तब्येत आहे. एखादं गाणं चांगलं सुरू असेल, आपल्याला संगीत कळो की नाही कळो, पण आपल्याला ते कानाला चांगलं वाटते, डोक्याला चांगलं वाटते, मन शांत होते, ते लक्षात येते की चांगलं आहे गाणं आहे. पण माणसांचं तसं नाही. माणसं चांगले दिसणारे चांगलेच असतील असं, आणि जे वाईट असतात, कलुषित मनांचे, काळे मन असतात, त्या लोकांना जास्त चांगले कपडे घालायची सवय असते. त्यांना वाटते की आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून ते वेगवेगळे अवतार धारण करत असतात. आपल्याला अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ओळखता आलं. माणसांच्या जगात अशी पारख करणं खूप कठीण असेल तरी सुद्धा हे आता इथे अनुभवी लोक बसलेले आहेत, त्यांचे केस काही विनाकारणच पांढरे झालेले आहेत, ते माणसांना ओळखू शकतात. या सगळ्या लोकांच्या मदतीने आपल्याला चांगुलपणाकडे वाटचाल करता आली पाहिजे. यांचा हात धरता आला पाहिजे आपल्याला कि हमारा हात पकडी है और हमें लेके जाइए अच्छाई की तरफ. आपण लोकशाही म्हणजे अच्छाई आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि आपल्यामधली सगळी वाईटपणा जो आहे तो लोकशाहीमध्ये नष्ट होऊ शकतो. कारण की लोकशाहीमध्ये इतरांवर राज्य करणं मान्य नाही, लोकशाहीमध्ये इतरांवर अन्याय करणं मान्य नाही, लोकशाहीमध्ये एकाधिकारशाही आणणं मान्य नाही. सगळ्यांच्या मर्जीने एकत्रितपणे बसून निर्णय घेणं ही सहज प्रक्रिया जी आहे ती माणसाच्या आयुष्याला कलाटणी देणारी असते. ती लोकशाही, ती लोकशाही आपण आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मगाशी मी जसं सांगितलं की ज्यांना भगतसिंग कोश्यारी सारख्यांना मान्यताच नाही, कुठे मान नाही, सन्मान नाही, कोर्टाने सुद्धा अपमान केलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा डायरेक्ट जजमेंट मध्ये लिहिलेला आहे. अनेक वर्षांनी असं झालं असेल की एखाद्या गव्हर्नर बद्दल सर्वोच्च न्यायालयाने एवढ्या कडक शब्दात ताशेरे ओढलेला आहे, लेखी स्वरूपात ते पण. आणि मग त्याला आता काळवडलेला चेहरा आहे, नकारा हुआ आदमी आहे, मग त्याला वरती कसं आणायचं? मग त्याला आपण पद्मभूषण द्यायचं. क्यों दिया पद्मभूषण पता नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वाईट अनुद्गार याच माणसाने काढले. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नीबद्दल याच माणसाने अनुद्गार काढले होते, अत्यंत अपमान करणारा बोलला होता. आणि त्या माणसाला ज्यांनी मग इथे सत्ता फोडू दिली, सत्तेची दरोडेखोरी करू दिली, त्याबद्दल त्याला तो पुरस्कार मिळाला असेल तर आपण समजू शकतो. आजकाल तिरस्कार ज्यांचा होतो त्यांनाच पुरस्कार दिले जातात. राजकारणात एक संशय कल्लोळ निर्माण झालेला आहे. एकनाथ शिंदेनी जे राजकारण आणलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने, ते राजकारण चांगलं नाही हे समजून घ्या. राजकीय लोक काही दिवसांनी मानसिक रुग्ण होऊन जातील. एवढ्या वाईट पद्धतीने या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसने हे राजकारण प्रस्थापित केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये की आज तो माणूस झोपत असेल तर उद्या उठेपर्यंत त्याला माहित नाही कोणत्या पक्षात गेले. याच्यामधून काय होतं की पक्षशिस्त नष्ट होऊन
जो मानसिक दबाव घेऊन राजकीय नेते म्हणजे जे पक्ष चालवणारे राजकीय नेते आहेत त्यांच्यावर जो दबाव आलेला आहे त्याच्यामधून ते खरोखर मनोरुग्ण होऊ शकतात. आता जे नमोरुग्ण आहेत त्यांना मनोरुग्ण किती जण झाले चालतात. आणि म्हणून आपल्यालाच काळजी घ्यायला पाहिजे की राजकारण चांगलं झालं पाहिजे. ते आपले गेले वाटते अक्कलकोटचे माजी नगराध्यक्ष, त्यांचा मुलगा पण झालेला आहे आता नगरसेवक. माझं हे म्हणणं आहे की अनेक नवीन लोकांनी राजकारणात आलं पाहिजे. शुद्धतेचे पर्याय आपण लोकांना दिले पाहिजे. लोकांना मूर्खपणा करण्याचा अधिकार आहे, त्यांना किती वर्ष करायचा करू द्या, पण आपण चांगले पर्याय देत राहिले पाहिजे. पाडापाडीचं राजकारण करणं म्हणजे जर राजकारण असेल तर हे राजकारण चुकीचं आहे. शरद पवार यांनी राजकारण केलं नाही का? ते पाडापाडीचं केलं त्यांनी सुद्धा. पण ही संपूर्ण अनैतिकता जी आणण्याचा हा प्रयत्न आहे की पक्षच फोडायचा, पक्ष उचलायचा, लोक घेऊन जायचे सगळे, कायद्यात बसत नाही हे सगळं. आता मी वकील म्हणून मला असं वाटते, जेव्हा मी संविधानिक नैतिकतेच्या दृष्टीने विचार करतो की जर 10th शेड्यूल आहे, पक्षांतर बंदी कायदा आहे, त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही साधारणतः पक्षांतर करायचं नाही, पक्ष सोडायचा असेल तर त्याची एक प्रक्रिया सांगितली की तुम्ही अशा पद्धतीने पक्ष सोडू शकता. परंतु कायदाच मानायचा नसेल, निवडणूक आयोगाला आपल्या हाताशी घ्यायचं असेल, म्हणजे शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाणी चिन्ह एकनाथ शिंदेला देणं तर अत्यंत वाईट निर्णय आहे भारतीय इतिहासात. तुम्ही आतापर्यंतचे निर्णय बघा, जेव्हा जेव्हा पक्ष चिन्हाच्या संदर्भातले वाद झालेले आहेत ते पक्ष चिन्ह कॅन्सल, गोठवून टाकलेलं आहे, नवीन पक्ष चिन्ह दिलेलं आहे. तसं का केलं नाही? कारण की यांना अमित शहानी प्रॉमिस केलं होतं की तुम्ही तुमचं काम करा इकडे, बाकी मी पाहून घेतो. निवडणूक आयोग हा दोषी आहे, निवडणूक आयोग आरोपी आहे याच्यामध्ये. कोणत्याही राजकीय पक्षाचे लोक फार धुतल्या तांदळाचे नसतात. आजकाल तर आपण ते म्हणू शकत नाही. अर्धी काँग्रेस तर भारतीय जनता पक्षामध्ये, वेगवेगळ्या पक्षामध्ये लोक आहेत. त्या बदमाश प्रवृत्ती आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही. या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मी हे स्पष्टपणे म्हणतो की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही हातात एक होत आहेत पुन्हा. शिवसेना, उद्धव ठाकरेंची सुद्धा शिवसेना, मनसे, सगळे राजकीय पक्ष खड्ड्यात गेले तरी चालतील, पण लोकशाही जिवंत राहिली. आता कोणी जर उद्धव साहेबांना हा व्हिडिओ दाखवेल की बाबा त्यांनी म्हटलं की उद्धव ठाकरे यांचा पक्ष खड्ड्यात गेला तरी चालेल, तरी त्यांना वाईट वाटणार नाही, कारण की तो म्हणण्याचा उद्देश त्यांना माहिती आहे. आणि भारतीय जनता पक्ष खड्ड्यात जाऊ दे असं एखाद्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला म्हणायला सांगा तुम्ही की भारतीय जनता पक्ष खड्ड्यात गेला तरी चालेल, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, एवढं वाक्य जाहीरपणे म्हणून दाखवलं. लोकशाहीवर प्रेमच नाही, पक्षावर प्रेम आहे. शहाणे लक्षात घ्या, धोका त्याचा आहे आपल्याला. पक्षांच्या माध्यमातून लोकशाही चालवायची होती, आता पक्ष जे आहेत तेच लोकशाही चालवतो आम्ही अशा पद्धतीचा आविर्भाव आणत आहेत, तो अत्यंत चुकीचा आहे. राजकारणामध्ये हे जे धुकं पसरलेलं आहे, कोणी दिसत नाही, धुंदराट आपण म्हणतो ते झालंय, नजरेसमोर आपल्या काही दिसतच नाही, हे खूप दिवस राहिलं तर गुणवत्तेचा विकास होणार नाही, चांगले माणसं या देशात राहणार नाही. अनेक जण या पिढीतले म्हणतात, तुमच्या पण घरातले म्हणत असतील, माझ्या पण घरातले म्हणतात, आम्हाला या देशात राहायचं नाही, आम्हाला बाहेर जायचं आहे. बाहेर जातात लोक, तिकडे चांगल्या पद्धतीने ते जगू शकतात. गुणवत्ता असेल त्या सगळ्यांना तिथे चांगली कमाई सुद्धा करता येते. धोके सगळीचकडे आहेत, पण इथल्यासारखा मूर्खपणा तिथे नाही. कधी म्हणतात ही लढाई थांबवली म्हणतात, युद्ध थांबवलं म्हणतात. आता आपण किती ऐकून घ्यायचं? प्रत्येक वेळेस जोकरगिरी हे करत असतात. त्या दिवशी तो कोणता राष्ट्राध्यक्ष आला, त्याला काहीतरी वरचं दाखवत होता तो माणूस, हे पहा हे पहा, त्याचं लक्ष पण नव्हतं, त्याला पुन्हा हात हलवून हो देखो, कारण त्यांनी ते फोटोग्राफरला सांगितलं तुम्ही असं दाखवताना फोटो काढायचा. मी जगातल्या सगळ्या लोक सबको मैं आसमान दिखाता हूं पता चलण्याचा. काय प्रवृत्ती आहे? आपण असा जोकर माणूस का बसवलेला आहे आतापर्यंत सुद्धा? आपल्याला भारतातल्या लोकांना सगळेजण मूर्ख म्हणून ओळखायला लागलेले, हे तुम्ही समजून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज
तुकाराम महाराज, बसवेश्वर, आपले मौलाना अब्दुल कलाम आझाद, संत गाडगे महाराज, फातिमा बी, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांनी मोठं रचनात्मक काम केलं. हे आपल्या स्मरणात राहणारे माणसं आहेत. यांचं स्मरण करावे असे माणसं आहेत. पण संघाच्या प्रशिक्षणामध्ये काय होते ते म्हणतात आम्ही प्रातःस्मरणीय माणसं आहेत. कोणती त्यांची प्रातःस्मरणीय म्हणजे सकाळी सकाळी त्यांची आठवण काढायची अशी माणसं त्यांच्याजवळ नाही. मग आता या कोण तो महाजन, गिरीश महाजन, त्याचं काय चुकलं? तो जर संघाच्या मुठीत तयार झाला असेल मुशीत, तर त्याला हे लोक आठवणारच नाही सगळे. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण त्याला न होणं हे त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग आहे. त्या बाईने जे केलं आरडाओरडा तो अत्यंत महत्वाचा आहे की संविधान सतत दाबत चाललेले आहे. डॉक्टर आंबेडकरांचं नाव मिटवण्यासाठी सतत प्रयत्न करतायत, पण यांना झेपत नाही. दोन माणसं यांना झेपत नाही आहेत. एक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरा आहे महात्मा गांधी. यांना झेपतच नाही. यांना वाटते याला मारून टाकला तरी हा संपत नाही, याला पुसायचा प्रयत्न केला तरी पुसला जात नाही. ते हैराण आहेत, परेशान आहेत या दोघांमुळे. आणि त्या बाबासाहेबांनी संविधान लिहून ठेवलं आणि त्या संविधानामध्ये मूलभूत हक्क लिहिले आणि मग सर्वोच्च न्यायालयातल्या काही चांगल्या न्यायाधीशांनी सांगून टाकलं बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज्ड. मूलभूत हक्क तुम्ही बदलू शकत नाही. यांचा प्रॉब्लेम तो आहे. मध्ये राहुल गांधींनी ती यात्रा काढली भारत जोडो. तर याला वाटलं की आता आपण काहीतरी करायला पाहिजे. मग तो म्हणे आपण ते इंडिया नाव वापरायचं. मग काही दिवसांनी म्हणणे आपण फक्त भारत नाव वापरणार, इंडिया वापरायचं नाही, कारण की त्यांनी काहीतरी ते इंडियाचं राहुल गांधींनी केलं. मग याला जेव्हा समजलं कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 1 मध्ये आहे इंडिया दॅट इज भारत, तेव्हा हा माणूस शांत झाला. कॉन्स्टिट्यूशन हाच उतार आहे याच्यावर मी तुम्हाला सांगतो. याच्या पागलपणावर कॉन्स्टिट्यूशन हाच उतार आहे. जेव्हा जेव्हा पागलपणा करेल कॉन्स्टिट्यूशन दाखवायचा. हा जो एक आपण म्हणतो सांड आहे माजलेला. आधी आमच्या लहानपणी आपने भी देखा होगा कोंडवाडे असायचे. कोंडवाडे एक कोंडवाडा तयार करून ठेवा आता दोघा तिघांना टाकण्यासाठी. सगळेच भारतातले लोक विचार करतात असं मुळीच समज करून घेऊ नका. मतांची टक्केवारी बघा. आता मी असे हात केले कोणाला वाटेल देवेंद्र फडणवीस बोलताय का? त्यांचं ठरलेलं आहे असं असं करून आपल्याला पोक्या मारायच्या. दुसऱ्यांच्या द्वेषावर जगणारे माणसं जे आहेत, खूप द्वेष, प्रचंड द्वेष यांच्या मनामध्ये. मी तुम्हाला सांगतो, मी अनुभवलेला आहे हा द्वेष. पुण्यातल्या स्वारगेटच्या तिथे एका मुलीवर बसमध्ये बलात्कार झाला आणि आम्ही अनेक वर्षांपासून बलात्कारग्रस्त स्त्रियांना मदत करतो, व्हिक्टिमला. त्यांची बाजू कोणीतरी मांडली पाहिजे कोर्टामध्ये म्हणून आम्ही प्रयत्न करतो. आम्ही तिची केस प्रयत्न म्हणून मांडायचं ठरवलं. तिची बदनामी होत होती तेव्हा तिला बदनामीपासून वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि मग त्या मुलीचा विश्वास फार बसल्यामुळे तिला वाटलं तुम्हीच माझे वकील व्हा. मी तिला म्हणाले तसं होत येत नाही. सरकारी वकील नेमण्याचे अधिकार सरकारला आहे. ही मुलगी लॉ अँड ज्युडिशरी म्हणजे विधी आणि न्याय विभागाकडे गेली. त्यांनी सांगितलं नाही मुख्यमंत्री निर्णय घेतात, त्यांच्याकडे गृह खातं आहे. तेव्हा अधिवेशन सुरू होतं. ही मुलगी तिथे गेली त्यांना भेटायला. विधानसभेच्या आवारामध्ये एका आमदारांनी तिला घेऊन जाऊन मदत केली आणि त्यांनी त्यांची भेट करून दिली देवेंद्र फडणवीस यांच्याशी. आणि त्यांनी सांगितलं की मला असीम सोरदे यांची माझ्यातर्फे नियुक्ती करून पाहिजे आहे. त्यांनी माझं नाव पाहिल्याबरोबर कागद तिच्या अंगावर टाकला. इतक्या जोरात तिच्यावर ओरडले की तू कोणताही वकील माग, मी असीम सोरदे यांची नेमणूक करणार नाही. त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने मला बाहेर आल्यावर हे सांगितलं. मला फार वाईट वाटलं की तुम्ही त्या व्हिक्टिमची बाजू, त्या व्हिक्टिमचं म्हणणं, स्वतःचे वकील स्वतःला अपॉइंट करण्याचे अधिकार आहे हे संविधानिक सत्य स्वीकारून तरी त्या मुलीशी व्यवस्थित वागायला पाहिजे होतं. केवळ माझं नाव पाहिल्यामुळे एवढे तुम्ही चिडले, तिच्या अंगावर कागद फेकला. मला हे चांगलं वाटलं
की महाराष्ट्राचा एक मुख्यमंत्री माझ्याबद्दल एवढा राग मनात ठेवतो की मला घाबरतो, माहित नाही. पण मग मला वाटलं की डर अच्छा आहे. पण त्या मुलीचा जो अपमान झाला ना, ती असंवेदनशीलता आहे, चुकीचं आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी त्या मुलीची माफी मागायला पाहिजे. नाही तेव्हा माफी मागण्याची परंपरा यांच्यामध्ये आहे, पण खऱ्या कारणासाठी, आवश्यक गोष्टीसाठी माफी मागणार. मी महत्वाचा नाही, ती मुलगी जिच्यावर अन्याय झाला, काही चूक नसताना बिचारी केवळ एक स्त्री आहे म्हणून तिच्यावर अत्याचार झाला, तिला मदत करण्याची भूमिका नाही आहे तुमची. एवढ्या लहान मनाचे नेते आपण बसून ठेवले आपल्या उरावर, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे, लक्षात ठेवा. आपल्याला विवेकी पद्धतीने या सगळ्या गोष्टींवर मात करता आली पाहिजे. आपल्याला मत नाही का, आपल्याला निवड करण्याचं स्वातंत्र्य नाही का, अशी परिस्थिती ईव्हीएम मशीननी काही काळ निर्माण केली. पण दरवेळेस ईव्हीएम मशीनची चूक आहे असे नाही. यांनी अत्यंत निवडक पद्धतीने, हुशारीने ईव्हीएमचा कुठे कुठे वापर करायचा तो केलेला असेल, पण दरवेळेस ईव्हीएमचा वापर नाही, तर त्यांनी चोरीची पद्धत प्रत्येक वेळेस बदललेली आहे. काही वेळेस तुम्ही पाहिलं असेल तर मतदार याद्या त्यांनी बदलून टाकल्या. काही वेळेस तुम्ही पाहिलं असेल मतदारच इकडचे तिकडे नेऊन टाकून दिलेले आहे. नंतर तुम्ही पाहिलं असेल तर यांनी शांतपणे, अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मिटणारी शाही आणून त्याच्यात मध्ये काहीतरी घोटाळा केलेला आहे. हे शातीर चोर आहेत आणि हे दरवेळेस आपली चोरीची पद्धत बदलतात. परंतु ही निवडणूक महाराष्ट्रातली सुद्धा चोरलेली निवडणूक आहे. भारतातली सुद्धा निवडणूक चोरलेली निवडणूक आहे. काही ठिकाणी मुद्दाम जिंकू देतात, कारण की यांना म्हणायला जागा पाहिजे. मग राहुल गांधी जिंकले तेव्हा का म्हणत नाही? काही जणांना मुद्दाम जिंकू देतात, कारण की शातीर चोर आहे, ते लक्षात ठेवा. अत्यंत हुशार चोर आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो चोरीमध्येच हुशार आहे. लोकशाहीचे धिंडवडे निघतात, त्याबद्दल आपण खूप जास्त चिंतितपणे विचार केला पाहिजे. तर सामाजिक न्यायाची भूमिका घेणं एक रोमॅन्टिक कल्पना झालेली आहे. म्हणजे मी जर आता म्हटलं दीपिका पादुकोणशी माझं लग्न झालं पाहिजे, होऊ शकते का? नाही होऊ शकत. नाही, कोणी करणार नाही आपल्याशी लग्न, त्यांचे बॉलिवूड मधले. ही जशी रोमॅन्टिक कल्पना आहे, तशी सामाजिक न्याय असला पाहिजे, ही सुद्धा एक रोमॅन्टिक कल्पना झालेली आहे. कदाचित प्रत्यक्षातच येऊ शकत नाही. अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली असेल तर जास्तीत जास्त चांगल्या वकिलांची गरज आहे. मी तुम्हाला हे मुद्दाम सांगतो, वकिलांमध्ये खूप मोठी ताकद आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर लोकसभेमध्ये, कायदे मंडळामध्ये साधारणतः 73% लोक वकिलीचे शिक्षण घेतलेले होते. आणि त्यावेळेस तुम्ही वकिली शिक्षण घेतलेल्या लोकांचा संसदेमध्ये सहभाग असल्यामुळे कायद्याचा दर्जा बघा, अत्यंत उत्तम कायदे त्यांनी केले. पण आता इथे बुद्धिमान लोकांची काहीच चालत नाही. वकिलांनी राजकारणामध्ये सहभागी झालं पाहिजे. अर्थात मी हे ठरवलेलं आहे की कोणत्याच निवडणुकीत उभं राहायचं नाही, पण अनेक लोकांना इच्छा असेल तर त्यांनी गंभीरतेने त्याच्याकडे बघायला पाहिजे. आम्ही त्या सगळ्या लोकांना मदत करू. संविधानिक नैतिकता जी आहे त्याबद्दल आपण नक्की बोललं पाहिजे. आता काही लोक जेव्हा मी असे विचार व्यक्त करतो तेव्हा त्यांना असं वाटतं, ते म्हणतात ते डावे विचारसरणीचे आहेत, लेफ्टिस्ट आहे असं बोलतात. मला कळत नाही लेफ्टिस्ट आणि राईटिस्ट काय आहे. समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. साधारणतः माझ्या घरामध्ये आंबेडकरांना मानणारे आणि गांधीवादी असणारे असे लोक असल्यामुळे तसं पाहिलं तर मी लेफ्टिस्ट म्हणून गणल्या जात नाही, कारण की ते लेफ्टिस्ट बरेचदा गांधीला मानतच नाही. पण तरी मला काही जण लेफ्टिस्ट म्हणतात, म्हणून मी विचार करायला लेफ्टिस्ट म्हणजे काय आहे. मग आता समजा आपण काही गोष्टी असा विचार करू की प्रत्येकाला अन्न मिळालं पाहिजे, कोणालाही विनाकारण अटक व्हायला नको, प्रत्येकाला पर्याप्त जीवन जगण्याचा हक्क आहे, प्रत्येकाला चांगलं वातावरण मिळालं पाहिजे, प्रत्येकाला रोजगाराचा हक्क मिळाला पाहिजे. त्यांचं म्हणणं हे सगळे लेफ्टिस्ट विचार आहे. मग मला लक्षात आलं की जे असे लेफ्टिस्ट विचार आहेत की माणसांना माणसांसारखं जगू दिलं पाहिजे, कामगारांवर अन्याय झालाच नाही पाहिजे, हे जर लेफ्टिस्ट विचार असतील तर एक गोष्ट महत्वाची आहे की ते लेफ्टिस्ट असतील, डावे विचार असतील, तरी ते केवळ डाव्यांसाठी नाही, ते सगळ्यांसाठी आहे. मग आपण उजव्या विचारांची तपासणी करा.
उजव्या विचारांची तपासणी केली तर मंदिर झालंच पाहिजे, कोणाच्याच उपयोगाचा विचार नाही. मग लक्षात येते की राईटिस्ट विचार जे आहे की आमचंच कल्चर टिकलं पाहिजे, आमचंच कल्चर महान आहे, हे विचार कोणाच्याच उपयोगाचे नाही. ते एकतर्फी पद्धतीने काही हिंदू लोकांमधले, म्हणजे आमच्याच काही हिंदू लोकांमधल्या काही गटासाठी आहे आणि केवळ राजकारणासाठी आहे. त्यामुळे संविधानिक विचार आपण केले पाहिजे राईटिस्ट लेफ्टिस्ट पेक्षा, आणि आपण संविधानिक मार्गच ठेवला पाहिजे असं मला वाटतं. हिंदू राष्ट्र ही संकल्पना एकदमच खोटी आहे, असंविधानिक आहे. तसेच मुस्लिम राष्ट्र ही सुद्धा संकल्पना असंविधानिक आहे. त्या दिवशी त्या मुलीने म्हटलं, लहान आहे वयाने ती मुलगी मुंबईची, तिने म्हटलं सब ग्रीन कर देंगे. ते झेंड्याचा रंग MIMचा ग्रीन असल्यामुळे तिने म्हटलेलं आहे ते. याच्यापूर्वी तर अनेक राजकीय लोकांनी म्हटलेलं आहे की आम्ही पूर्ण भारत भगवा करून टाकू. पण काय होते की मुस्लिम व्यक्तीने काही म्हटलं की लगेच त्याच्याबद्दलचा बोबाटा खूप मोठा करण्यात येतो. चांगली गोष्ट झाली की त्या मुलीने माफी मागितली, तिने सांगितलं की माझा असा म्हणण्याचा उद्देश नाही. आणि तिने झेंडा वंदनच्या दिवशी सांगितलं की 3 रंग जे आहेत ते सगळे तिरंगे आपल्यासाठी महत्वाचे आहे. खरं तर तो तिरंगा सुद्धा नाही, तो 4 रंगाचा आहे. त्यातला निळा रंग विसरून आपल्याला चालणार नाही. आपल्याला भारतावर प्रेम करायचं असेल तर एकच झेंडा आपला आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. तो झेंडा म्हणजे हा 3 रंग असलेला आणि मध्ये निळं चक्र असलेला झेंडा. मग याच्या व्यतिरिक्त आपल्या अस्मिता खूप जास्त जागृत होण्याची गरज नाही. संविधानिक नैतिकता जी आहे ती आपल्याला सातत्याने बघायला मिळते की एका आयडेंटिटी क्रायसिस मधून चाललेली आहे. जसं मी तुम्हाला सत्ता संघर्षाच्या संदर्भात सांगितलं की सत्ता संघर्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बाजू अत्यंत संविधानिक मजबूत अशी आहे. मग आता एवढा तर मूर्खपणा कोणीच करू शकणार नाही की त्यांच्या विरुद्ध निकाल देतील. निकाल तर त्यांच्या विरुद्ध दिला जाऊ शकत नाही, पण तारीख दिली जाऊ शकते. हे 3-3.25 वर्ष होत आहेत आणि मला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे की लोकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे न्यायव्यवस्थेवर. यासाठी इथले 12.5 कोटी लोक जे महाराष्ट्रातले आहेत, मराठी जाणणारे जे जगातले सगळे लोक आहेत, संविधान कळते आणि लोकशाही उमजते अशा प्रकारचे सगळे लोक जे जगामधले आहेत, त्या सगळ्यांना हे माहिती आहे की निर्णय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने लागणार. पण तुम्ही तो निर्णय देण्यासाठी आता विलंब केला तर मी तुम्हाला सांगतो अविश्वास संपूर्ण तयार होईल. तुमच्याकडे कोणी येणार नाही. आधीच जात व्यवस्था आपली पक्की असल्यामुळे पुन्हा एकदा जात पंचायती वाढायला लागतील. ते म्हणतील आम्ही तुमच्या न्यायालयाकडे येतच नाही, तुमचे न्यायालय महाग आहेत, तुमचे वकील फार पैसे घेतात, तुमचे न्यायाधीश खूप तारखा देतात, आम्ही तुमच्याकडे येत नाही, आम्ही आमच्या जात पंचायतीकडे जातो. आणि ते निर्णय देऊन टाकतील. आमचेच लोक आहेत, आमच्यावर दंड मारला तरी चालेल. अशी अवस्था व्हायला नको, अशी परिस्थिती यायला नको. यासाठी आता निर्णय लवकर झाले पाहिजे आणि त्याची मागणी आपण सगळ्यांनी केली पाहिजे. पक्ष बदलवणारे जे लोक आहेत ते खूपच जास्त वाढलेले आहेत. म्हणजे आपण कुणाला असं म्हणू शकत नाही पक्ष बदलवणारे नाही म्हणून. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी युती तोडली आणि ते स्वतंत्र झाले भारतीय जनता पक्षापासून. मला अनेक जण विचारतात मग तेव्हा तुम्ही का बोलत नाही? त्यांनी युती तोडली, त्यांनी बेकायदेशीरपणा केला, त्याच्याबद्दल का बोलत नाही? त्याच्याबद्दल पण मी अनेकदा बोललेलो आहे, आता पण बोलतो की निवडणूक पूर्वी झालेली युती किंवा आघाडी आणि निवडणुकीनंतर होणारी युती किंवा आघाडी याच्यासाठी कोणताही कायदा नाही. त्यामुळे ती बेकायदेशीरता ठरत नाही, ती अनैतिकता ठरते. त्याला चूक आहे असं आपण म्हणू शकतो, परंतु कायदा करण्याची मागणी आपण का करत नाही? मी भाजपच्या अनेक समर्थकांना सांगतो, अरे मोदी साहेबांना पत्र लिहा, अमित शहाना पत्र लिहा, देवेंद्र फडणवीसला पत्र लिहा की निवडणुकी आधी झालेली युती किंवा आघाडी निवडणुकीनंतर सुद्धा कायम राहिली पाहिजे, नाहीतर त्यासाठी काहीतरी कायदा केला पाहिजे. काय करता येईल कायदा? 10व्या परिशिष्टामध्ये भारतीय संविधानाच्या बदल करायचा की निवडणुकीपूर्व युती किंवा आघाडी झाली असेल तर ती निवडणुकीनंतर एकच पक्ष असं समजण्यात येईल आणि पक्षांतर बंदी कायदा त्यांना लागू होईल. असा कायदा करावा. तुम्ही लिहा, नरेंद्र मोदींना करतात का? ते करणार नाही, कारण की कायदा नसल्याचा सगळ्यात जास्त गैरवापर त्यांनी केलेला आहे.
महबूबा मुफ्तीसोबत सरकार कोणी स्थापन केलं होतं? त्यांनीच केलं होतं. मी तुम्हाला लाईनने सांगू शकेन कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये त्यांनी सरकार स्थापन केलं. तुम्हाला नैतिकता निर्माण करणारे कायदे तयार करायचे नाही आणि आपल्या पक्षाकडे खूप पैसा आहे याच्या जोरावर कोणी निवडणूक लढवा, कोणी कोणालाही मतदान द्या, आम्ही त्यांचे लोक विकत घेऊ आणि सरकार स्थापन करू, अशी जर अरेरावी असेल तर लोकशाहीला ती मान्य नाही, संविधानाला ती मान्य नाही. हे आपण ओरडत किती वेळ राहायचं? न्यायाला विलंब हा खूप मोठा अन्याय आहे आणि तो अन्याय सातत्याने होणं चांगलं नाही. हे न्यायव्यवस्थेला आपण सगळ्यांनी सांगितलं पाहिजे. कोणी कायद्याच्या वर नाही असं आपण म्हणतो. कोणी कायद्याच्या वर नसेल तर कोणी कायद्याच्या खाली सुद्धा नाही. सगळे समान आहेत आणि ती समानता आणण्यासाठी कायदाच मदतीचा ठरेल, न्यायच मदतीचा ठरेल. आपल्याला त्या कायद्याचा हात धरून न्यायाकडे जावं लागेल. मी एक युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आता, बऱ्याच गोष्टी मोजक्या पद्धतीने बोलण्यासाठी, असीम सरोदे लॉजिकल म्हणून. आपण ते सगळ्यांनी सबस्क्राईब करा युट्यूबवर. त्याच्यावर मी असा सगळ्यांशी संवाद महाराष्ट्रातल्या लोकांशी साधणार आहे की आपल्याला कायदा कळला पाहिजे. कायदा आपल्यासाठी आहे, लोकशाही आपल्यासाठी आहे, संविधान आपलं आहे, कोण्या एकट्याचं नाही आहे. महात्मा गांधींनी सांगितलं होतं की डोळ्यासाठी डोळा घेतला आपण, की माझा डोळा फोडला मी दुसऱ्याचा डोळा फोडणार, हाच न्याय आहे. असं आपण म्हटलं तर तो अन्याय आहे. खरं तर मुस्लिम धर्माच्या तत्वज्ञानाशी मिळतं जुळतं तत्वज्ञान गांधींनी त्यातून मांडलं की आग के लिए आप आग लेंगे तो पूरी दुनिया अंधी हो जाएगी. आणि म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे की शिक्षेच्या स्वरूपात बदल केला पाहिजे. परिवर्तनशील शिक्षा असली पाहिजे, सुधारणावादी शिक्षा असली पाहिजे, माणसांवर विश्वास असणारी शिक्षा असली पाहिजे. आपल्याला या शिक्षेच्या सुद्धा विचारामध्ये न्याय शोधता आला पाहिजे. प्रश्न विचारण्याचा जो हक्क आहे तो कायम ठेवून आपण जगू शकलो पाहिजे भीतीमुक्त पद्धतीने. आपल्याला अन्याय सहन करायचा नाही तर आपल्याला न्यायाची मागणी करायची आहे आणि ती लोकशाही पद्धतीने, अहिंसक पद्धतीने आपल्याला करता आली पाहिजे. कोणत्याही प्रकारची हिंसा त्याला नाही म्हटलं पाहिजे आपण, आणि लोकांना आपण पुढे आणलं पाहिजे जे हिंसक आहे. म्हणून मी जरी नावं घेतली असते तरी माझा उद्देश एवढाच आहे जो माझ्या वडिलांनी सांगितला होता की इंदिरा गांधींची हुकुमशाही प्रवृत्ती चुकीची होती. इंदिरा गांधी चुकीची, इंदिरा गांधी माणूस म्हणून तिला मारून टाका, हा जो विचार आहे हा घातक आणि चुकीचा आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींबद्दल आपण बोलतोय की ही प्रवृत्ती चुकीची आहे. त्यांना कधीतरी सुधारणा करण्याची संधी मिळाली पाहिजे. आम्ही जर म्हटलं की बा ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सन्मती दे भगवान, चालत नाही त्यांना. ते म्हणतात इसमें अल्लाह है ये नहीं चलेगा. थांबवलं होतं गाणं, तुम्हाला माहित आहे ना, स्टेजवरचं गाणं थांबवलेलं होतं कारण की अल्लाह नाव असल्यामुळे. तुम्ही जर देवाची पण दुश्मनी घेत असाल तर तुमचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे. मग आम्ही जर गाणं म्हटलं की तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान के औलाद है इंसान बनेगा, तर ते म्हणतात तुम्ही अतिरेकी आहे. हे कसं काय अतिरेकी झालं? आपल्याला माणसांना माणसं जोडले पाहिजे, ही भाषा चालणार नाही का? माणुसकी प्रधान पद्धतीने व्यवहार आपल्याला करता आला पाहिजे. आणि त्यासाठी हे सगळे गाणे जे म्हणजे मी तर लहानपणी शिकलो, माझ्या वडिलांनी मला शिकवलं, आम्ही मोठमोठ्याने म्हणायचो हे गाणे. आमच्या आजोबा तर एवढे उत्साहात यायचे, कधी कधी घरात असे चालायचे असे करत, आणि ते जनगण म्हण म्हणायला लागायचे. मग आम्ही त्यांना आबा तुम्ही जनगण म्हण म्हणतो, मग ते थांबायचे, चुकलं. पण लोक स्वच्छ मनाचे होते, त्यांच्यामध्ये दानत होती. माझ्या आजोबांनी तर जवळपास 100 एकर जमीन भूदानमध्ये विनोबांना दिली. मला असं वाटते की आपल्याला या आर्थिक मोहांच्या पलीकडे जाता येते तेव्हा आपण चांगल्या पद्धतीने विचार करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणामध्ये चांगल्या लोकांनी यायला पाहिजे, शुद्धीकरण करायला पाहिजे. नाहीतर आपल्याला बाहेरून सुद्धा एवढा राजकीय दबाव चांगल्या पद्धतीने वाढवता आला पाहिजे की लोकांची टरकली पाहिजे जे वाईट असतील त्यांची, त्यांना भीती वाटली पाहिजे आपली, आणि ती भीती आदरयुक्त असली पाहिजे की नाही इथले मौला मौलवी सगळेजण, इथले सगळे हिंदू समाजातले चांगले लोक, बौद्ध समाजातले चांगले लोक, गौतम बुद्धाचा पंचशील करणारे लोक, जैन धर्मातला नमोकार करणारे लोक, हे सगळ्या लोकांना उभं राहता आलं पाहिजे एकत्र. त्यांना सांगता आलं पाहिजे तुम्ही आम्हाला चालत नाही, तुम्ही चालणार नाही. तेव्हा घाबरतील हे लोक, तेव्हा एक आदरयुक्त भीती तयार होईल राजकीय लोकांमध्ये.
या सगळ्या विचारांसह मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला चिकित्सा करण्याचा जो हक्क आहे, विश्लेषण करण्याचा जो हक्क आहे, तो आपण कायम ठेवला पाहिजे. आपण कोणाच्याही मोहताज नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की हा भारत देश आपला आहे, नागरिकांचा आहे. मगाशी तुम्ही सांगितलं मगाशी की लोकांप्रती अर्पण केलेलं हे संविधान लोकांना एवढं महत्व देणार आहे. ते बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुम्ही लक्षात घ्या. आजकाल तो विचार सुद्धा बाबासाहेबांचे समजत नाही, ते पुतळ्यासाठी भांडतात. जेव्हापासून या राजकीय लोकांना माहीत झालेलं आहे की दलित समाजातल्या लोकांना पुतळा देऊन टाका, ते खुश राहतात, नाचत राहतात, त्यांना ते पुतळा देतात. पुस्तक मात्र देत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातातलं संविधान घेतलं पाहिजे आपण. मी अनेकांना सांगितलं, मूर्तिकार आहेत आपले सोलापूरचेच, कोण आपले रामपुरे, मी त्यांना सांगितलं की म्हटलं सर एक असा पुतळा तयार करा छत्रपती शिवाजी महाराजांचा की त्यांच्या डोक्यावर फेटा नसेल, बाजूला ठेवला असेल जिरेटोप, छत्रपती शिवाजी महाराज निवांत बसले असतील, विनाकारण असेल असं करून न बसता, आणि ते एक पुस्तक वाचत असतील, ते काहीतरी लिहत असतील. धोरण करता राजा होता तो, त्याचं तसं चित्र काय आपल्या समोर आणत नाही. प्रत्येक वेळेस अशी तलवार करून अरे दमतील थकतील शिवाजी महाराज, सतत अशी तलवार. ते अभ्यास करायचे, ते लिहायचे, ते वाचायचे, दाखवा एखाद्या पुतळ्यामधून तसं. अनेक लोकांना ही संकल्पना आवडली, ते आता काही जण त्याच्यावर काम करत आहेत. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन चरित्र वेगळ्या पद्धतीने सुद्धा दाखवलं पाहिजे. प्रत्येक वेळेस असं नाही आहे तसं. प्रचंड अभ्यास करणारा हा माणूस होता आणि आपण अभ्यास न करताच डॉक्टर आंबेडकरांचं नाव घेतो. मी नेहमी सांगतो, आजकाल शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा जो नारा त्यांनी दिला, अशी घोषणा त्यांनी दिली, त्याच्यामध्ये त्यांनी पायऱ्या आखून दिल्या आपल्याला की आधी शिका, नंतर संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. तेव्हा त्याला लोकशाही पद्धतीची धार राहील. संघटित व्हायचं नाही, डायरेक्ट आपण संघर्ष सुरू करायचा. ही पायरी आंबेडकरांची नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करा. मी खूप वेळ आपल्याशी बोलू शकेन, माझ्या अनेक केसेस बद्दल माहिती सांगू शकेन, परंतु मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला या संवादातून कोणाबद्दलही मी टीकात्मक परीक्षण केलं असेल तरी मला त्यांच्याबद्दल काही दुश्मनी नाही, पण ते लोक चांगले नाहीत हे वारंवार समोर येत असताना आपण त्यांना का ओळखत नाही, एवढाच प्रश्न मला उपस्थित करायचा आहे. धन्यवाद. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.